तर श्रीनगरमधला दल लेक हा पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो। मात्र यावर्षी तब्बल 34 वर्षांनंतर दल लेक गोठून गेलेला आहे। या गोठलेल्या दल लेक मधून प्रवास करण्याचा अनुभवही वेगळाच आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। द ज्वेल ऑफ श्रीनगर ज्याला म्हणतात ते म्हणजे दल लेक आणि याच दल लेक मध्ये सध्या मी प्रवास करतोय। दल लेक मधून शिकारामधून प्रवास करताना अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही अनेक मोठमोठ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना बघितलं असेल। अनेक फेमस गाणी या दल लेक मध्ये शूट झालेली आहेत। पण मला तुम्हाला जे दाखवायचे ते म्हणजे या वर्षी तब्बल 34 वर्षांच्या नंतर दल लेक जे आहे ते गोठून गेलेलं आहे। असं 34 वर्षांच्या पूर्वी झालं होतं, ज्यावेळी पूर्ण दल लेक जे आहे ते गोठून गेलं होतं आणि यावर बाईक देखील लोकांनी चालवलेली होती। यावर्षी आपण बघताय दल लेक हा पूर्ण बर्फ आहे या पाण्यावर आणि याच दल लेकच्या या गोठलेल्या पाण्यावरून आमचा प्रवास सुरू आहे। संपूर्ण काश्मीरच्या श्रीनगरच्या विकासासाठी हा दल लेक महत्त्वाचा आहे, कारण की याच दल लेकवर श्रीनगरचं आर्थिक गणित देखील अवलंबून आहे। अनेक मार्केट्स या ठिकाणी आहेत। फ्लोटिंग मार्केट असेल, मग ते वेगवेगळ्या भाज्यांचं मार्केट असेल किंवा नादरू ज्याला म्हणतात म्हणजे कमळाच्या देठाची जी भाजी आहे ती देखील याच मार्केटमध्ये आपल्याला मिळते। आणि त्यामुळे दल लेक हे खूप महत्त्वाचं आहे श्रीनगरसाठी आणि आर्थिक विकासासाठी सांस्कृतिक केंद्र म्हणून देखील दल लेककडे बघितलं जातं। अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून आपण दल लेकला बघितलं होतं आणि आज आपण बघताय पूर्णतः गोठलेलं दल लेक इथे पर्यटकांना अनुभवायला मिळते। आणि त्यामुळेच यावर्षीची जी थंडी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात थंडी आहे। उणे 10 पर्यंत इथे तापमान गेलं होतं, आता देखील उणे 1-2 इथे तापमान आहे आणि त्याच तापमानामध्ये त्याच दल लेकमध्ये गोठलेल्या आम्ही देखील प्रवास करतोय। एक अद्भुत असा अनुभव इथे आम्हाला आता अनुभवायला मिळतोय। कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, दल लेक, श्रीनगर। तर श्रीनगरच्या या दल लेक मधून प्रवास करताना पर्यटकांना अनेक गोष्टी मिळत असतात। याच लेकमध्ये तरंगणारे पोस्ट ऑफिस, तरंगणारी शेती, तरंगणारे खायचे पदार्थ विकणारे स्टॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आढावा घेतला अक्षयने। दल लेक हे श्रीनगरमधलं एक तरंगत शहर आहे आणि हे या दल लेकला तरंगत शहर का म्हणतात तर इथे प्रत्येक गोष्ट आहे जी तरंगणारी आहे। इथे जर तुम्ही बघितलं आता हे CRPFचं हेडक्वार्टर्स आहे आणि हे देखील तरंगत आहे। इथे CRPFचे जवान 24 तास असतात, कारण की हे अतिशय सुरक्षा पुरवलेलं असं साधन आहे हे लेक आहे। इथे जर दुसरीकडे तुम्ही बघितलात तर इथे हे फ्लोटिंग मार्केट आहे। हे संपूर्ण मार्केट जे आहे ते तरंगणारं आहे आणि या मार्केटमध्ये तुम्हाला हवी ती गोष्ट मिळते। म्हणजे श्रीनगरमध्ये एक वेळेस तुम्हाला शहरामध्ये काही गोष्टी मिळणार नाहीत, पण या मार्केटमध्ये, या फ्लोटिंग मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते। जसं की तुम्ही आता हे बघताय, काश्मीरच्या शॉल आहेत, इकडच्या या साड्या आहेत, इकडच्या मफलर्स आहेत, हे सगळं या फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळतं। त्याचबरोबर काश्मीर ज्या ड्रायफ्रूट्ससाठी फेमस आहे, आता ड्रायफ्रूट्स देखील या ठिकाणी मिळतं। तिथे तुम्ही बघितलं संपूर्ण कपड्याचं मार्केट आहे। त्या बाजूला आपल्याला मॅगी किंवा जे भुट्टा बोलतो आपण मुंबईला, हे सगळं या फ्लोटिंग मार्केटमध्ये, या दल लेकमध्ये आपल्याला मिळतं। इथेच तरंगणारं एक गार्डन देखील आहे। इथे एक मॅगी पॉईंट आहे जो तरंगणारा आहे। इथे अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त तरंगणाऱ्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीला इथे फ्लोटिंग हा शब्द लावला की ती गोष्ट या दल लेकमध्ये आपल्याला मिळणार हे निश्चित आहे। त्यामुळेच या दल लेकला श्रीनगरचं एक तरंगत असं शहर देखील आपण बोलू शकतो आणि त्याच दल लेकची सफारी आपण या शिकारामधून करतोय। अतिशय सुंदर असा हा शिकारा आणि त्या शिकारामधून फ्लोटिंग मार्केटमधून आपण जातोय आणि खूप सुंदर असा अनुभव श्रीनगरचा, काश्मीरचा या दल लेकमध्ये फिरत असताना सफारीच्या दरम्यान आपल्याला अनुभवता येतो। कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, श्रीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।